आणि आत्ता निघालो घरनं, कारण की विषय असा झाला की ब्लॉग अपलोडिंगला टाकला होता. आणि काय होतंय, ब्लॉग शूट होतात पण एडिट करून सोडायचं म्हणलं का नाही जरा वेळ जातोय. कारण की मी एकटाच असल्यामुळं गाडी पण चालवायची. आता पहिल्यांदा बी तुम्हाला सांगितलं गाडी चालवायची, एडिट करायचा आणि सोडायचा, त्याच्यामुळे टाईम जातोय. आता निघालोय, आता आलोय नाही म्हणलं तरी तांबे पास करून आलोय. आता बघू किती वेळ लागतोय. अमोल पण आहे सोबत, हे आपले जोडीदार आहेत बघा. आणि चालू आता म्हणजे कम से कम 7-8 रस्त्याची कामं मग चालले, त्याच्यामुळे टाईम लागतोय. नाहीतर लवकर पोचलो असतो. कम से कम 11:30 पावणे 12पर्यंत पोचली असते गाडी. पण आता 12 12:15 होतात, कारण की रस्त्याचं काम चाललंय ह्याच्यापर्यंत, आपलं वाटरपर्यंत काम चाललंय, त्याच्यामुळं वेळ जातोय. घाटात काय नाही एवढं काय काम चालू, पण घाटाच्या खाली आणि घाटाच्या वर चालू आहे काम. आणि विषय काय झाला माहिती आहे का, गाडी खाली करून गेलो ते काय आपण ब्लॉग शूट केला नाही, डायरेक्ट गाडी भरायला गेलो, भरून आलो आणि ऑफिसवरनं शूट केला डायरेक्ट व्हिडिओ आपण एक्सप्रेसला लागल्यावर. कारण की विषय असा झाला की मला पोचायला झालं तिथं 3 वाजल्या. आणि 3 वाजता तिथून सुटून परत मग मी भरून येतो आम्हाला झाल्या पहाटे 3 वाजल्या आम्हाला शाळा यायला, कशाला ऑफिसला यायला. त्याच्यामुळं शूट काय केलं नाही, काय नाही. तर काय करणार म्हणलं, जाऊ बघू नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगूया सगळ्या गोष्टी म्हणलं. आणि तिथं चालू आणि गाडीचं रिजेंट्रेशन पडलंय. गाडी रिजेंट्रेशन करायला लावली आहे रात्रीच, त्या दिवशी रात्रीच करणार होतो आल्या काल रात्रीच. पण गाडी काय गरम नव्हती, त्यात ध्यानात पण नाही माझ्या की रिजेंट्रेशन करायचं आहे म्हणून. त्याच्यामुळे लावलं होतं रिजेंट्रेशनला. कारण की विषय कसं होतं, परत ती लाईट लागली, रिजेंट्रेशन नाही केलं की परत मग काहीतरी फॉल्ट येणार, काहीतरी होणार. त्यापेक्षा म्हणलं रिजेंट्रेशन करून घ्यावं आणि लावली आपली रिजेंट्रेशन करायला आधी. बघू आता किती टाईममध्ये होतं आहे, काय पाऊण तास लागतो रिजेंट्रेशन करायला. बघू आता किती टाईम होतो आहे काय. आणि वातावरण बघून घ्या घाटावरचं, एकदम भारी. आता इथून आता वेळ लागणार कम से कम 12:30 पावणे 1 वाजणार. 1 वाजतेला जायला मला, कारण की आता कम से कम पाऊण तास फक्त रिजेंट्रेशन करायला, त्याच्यामुळं वेळ लागते. आणि बघा आता इथून सातारावरनं डायरेक्ट स्टॉप राहणार आपलं जेवायला, बाकी कुठं थांबणार नाही, काय नाही. तसं काय आता आपल्याला काय टायमिंग बिमिंग नाही, त्याच्यामुळे पळवण्यात काय अर्थ नाही. पहिल्यांदा तर आमोला काय फोन केला नाही, पहिल्यांदा जाऊन आमोला फोन करायचा आणि मग तिथून मग आमोल किती वाजता येते काय येते त्या हिशोबावर मग आपण निघणार आहे. त्या तिकडं बी डाळिंबाची काहीतरी बाग आहे, तिकडं डाळिंबाची बाग आहे. आणि इकडं मंदिरं आहे, ते काहीतरी असं फिरायसाठी स्पॉट चांगला आहे. पण एवढं काही ही खास नाही. आता हे सगळं आता ऊन उन्हाळा त्याच्यामुळं पुसळ आहेत, बाकी काय एवढं काय नाही ही नाही. पण पावसाळ्यात हिरवळ बिरवळ असते तर. आणि हिवाळ्यात धुकं पण पडतं, पण ह्या वर्षी काय एवढं धुकं पडलं नाही. आपण काय सकाळचं आलो नाही, त्याच्यामुळं काय माहीत नाही पडलं होतं का नव्हतं. पण घाटात इकडं या साईडला धुकं भरपूर असतं. तर चला पहिल्यांदा रिजेंट्रेशन पूर्ण करूया आणि निघूया. आम्हाला पण फोन लावायचा, आम्हाला फोन लावूया, तो बघू निघालाय का नाही का, त्याचं बी काम झालं. अजून 18 मिनटं झाल्यात आणि आलो आता हायवेला येऊन थांबलो या, कारण की आमोल येतो या, आमोल येतो म्हणून थांबलो. आता बघू तिथं चहा आहे, चहा वगैरे पिऊन मग निघूया. बघू आता इथून कोल्हापूरला किती वाजता पोचतोय काय. कोल्हापूरला जाऊन परत 200-300 रुपयाचं एक ॲडब्ल्यू टाकू, म्हणजे आपलं पुढं जाऊन टेन्शन नाही. बघू आता अमोल किती वेळा येतो म्हणलं, एक अर्ध्या तासात येतो म्हणलं, कारण की तो घरी जेवत होता. घरनं जाऊन त्याला परत पंपात जाऊन तिथं जाऊन हे करायला लागताना गाडी यायला लागते. पंपात गाडी लागतो, त्याच्या रूमपाशी गाडी लागत नाही, त्याच्यामुळे ते काही तिकडे जाऊन थांबतो. तर चला बघू तोपर्यंत, बघू त्याला फोन करूया. जर तोपर्यंत हे ग्रेस मारून थांबत असलं ग्रेस मारून थांबवलं, नाही तर मग येत असलं तर थांबूया. तर चला फोन करूया. 2 वाजून 4 मिनटं झाले त्या आणि आलो ग्रेस माराय. अमोल पण येऊन थांबलाय तिथं. नायरा पंपापाशीच ग्रेसवाला आहे, मस्त ग्रेस मारतात, काय विषय नाही. सगळ्या पिना अजिबात काय सोडत नाहीत, काय नाही तर त्या दिवशी साताऱ्यात मारत होता, अजिबात पिनांना काय ग्रेस बी झालं होतं. आणि पोर्चनला जास्त तर गेलं ग्रेस, त्याच्यामुळं ग्रेस महत्त्वाचं. ग्रेस करायचं म्हणजे काय म्हणून करायचं, कारण की विषय काय होतो, ग्रेस केल्यावर पेना मोकळा राहते, त्या जाचत नाही त्या काय नाही, त्याच्यामुळं ग्रेस महत्त्वाचं आहे. सारखं आता तुम्ही म्हणत असाल सारखं ग्रेस करायचं आहे, कारण की ह्याच्यामुळेच म्हणत असतो ग्रेस करायचं सारखं. कारण की विषय कसं होतो, कधी ग्रेस नसतं का नाही, मग मोकळ्या पेनाचं असते, त्या मग पाटा तुटल, मग कुठं खबळा तुटल, त्याच्यामुळं ग्रेस करण्याला महत्त्वाचं आहे. आत्ता आला मागाशी मायापाशी, नाहीतर कम से कम ह्याने बी खाल्लं या, अर्धा तास खाल्लं यायला गाडीपर्यंत. तर चला बघू आता इथून आपल्याला कम से कम नाही म्हणलं तरी कमीत कमी
200 ते 250 किलोमीटरचं अजून आपल्याला रनिंग करायचं आहे. तर चला पहिल्यांदा ग्रीस वगैरे मारून घेऊया आणि कोल्हापूरला जाऊन AW टाकायचं असलं कमी झालं तर टाकूया, म्हणजे आपलं डायरेक्ट कोचिंगपर्यंत टेन्शन नाही. आणि आता थांबलो होतो याला पेटनाक्या, म्हणजे पेटनाक्याच्या मागे आता म्हणजे इथं मागं थांबलो, जरा सर्व वगैरे प्याला, टायर वगैरे चेक केली आणि निघालो. टायर चेक करायचं म्हणजे काय म्हण की खड्याबिडा अडकतात, ते सारखं वाजतात, खटखट करतात आणि दगडात कसं होतं, दगड बिगड अडकला द्यात आणि दगडातलं म्हणजे परत त्याच दगडात दुसरा दगड आला की आतला दगड टायरात जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं दगड काढायला लागतो टायरातला, बाकी काय नाही. आणि आता आलोय पेटनाक्याच्या मागं आहे जरा. आता बघूया इथून कोल्हापूर राहिलं असेल तरी 40-50 किलोमीटर कोल्हापूर असेल, तिथून मग आपल्याला परत 100-125 किलोमीटर धारवाड आणि 100 किलोमीटर धारवाड आणि तिथून परत ह्यो रोड सोडायचा 100 म्हणजे 150 ते 200 किलोमीटरवरनं परत अजून आपल्याला ह्यो रोड सोडायचा आणि तिथून परत आपल्याला येलापूरचा रोड पकडायचा आहे. संध्याकाळी बघू आता किती वाजता हॉटेलवर पोचतोय काय, संध्याकाळी तर आम्ही झोपणारच आहे, बाकी काय नाही. मग तिथं पोचून झोपी काढून मग सकाळी 5-6 वाजता उठून निघणार तिथून, कारण की असं बी आपल्याला परवा दिवशी गाडी खाली करायची, उद्या काय करायची नाही खाली, त्याच्यामुळं दमादमानं चाललो आहे. आणि निघालो पण उशिरा, 2-2:30 वाजता निघालो आम्ही साताऱ्यातून. आता आलो आहे पेटनाक्याच्या मागं कासेगावमध्ये. पेटनाका पण नाही, पेटनाक्याच्या मागं कासेगाव म्हणून आहे. तिथून आज गेलो, आपले मित्र राहतात वाटेगाव म्हणून गाव आहे, तिथं राहतात. ते कधी कधी येतात भेटाय. आज बहुतेक ट्रिप मारून गेले असेल कुठेतरी, भरून गेलं असेल, त्याच्यामुळं काय आम्ही काय फोन लावला नाही त्यांना. बघू पुढं जाऊन फोन बिन करून त्यांना विचारूया कुठं काय. आणि आता सगळ्यात पहिल्यांदा तर डेप आहे आपल्याकडं, डेपचा काय विषय नाही, पण तरी पण कोल्हापूरपर्यंत असतो, जरा कमी झालं तर परत फुल टाकी करूया शोरूमला. कारण की विषय कसा, आपल्याला जायचं आहे ह्याला कोचीन पास करून कमीत कमी आपल्याला 60-65 किलोमीटर जायचं आहे, परत 60-65 किलोमीटर माघारी यायचं आहे. त्यापेक्षा मला टाकून घेऊया, जरी माघारी आली तरी आपलं कन्नूरला परत घेता येईल AW, त्या हिशोबानं टाकायचं आहे. म्हणजे असं कन्नूरला आपल्याला भेटतंय वाजले, परत कसं होतं कोचीनमधून निघालं की भेटत नाही लवकर, रस्त्याला काय एवढं शोरूम वगैरे नाही. ते हा एक परावरला शोरूम आहे, तिथून आले की मग डायरेक्ट कॅलिकटला पण आहे, पण कॅलिकटला पण वाटतं आतमध्ये कुठंतरी शोरूम आहे, त्याच्यामुळं आतमध्ये काय आपण जात नाही, हायवेच येतो. बघूया कसं काय होतं आता, तिथून कुठनं गाडी भरती, काय भरती, कुठलं भरतंय. पहिल्यानंतर आपण जाऊया आणि खाली करूया. आता काय आपला पार्टीचा माल आहे, डेपोचा काय नाही माल, दोघांचा बी पार्टीचाच माल आहे. अमोलचा पण आपला पार्टीचा माल आहे, माझा पण पार्टीचा माल आहे. मागच्या वेळेस अमोलचा पण डेपोचा होता, माझा पण डेपोचा होता, त्याच्यामुळे आम्ही संघच आणि आत्ता बी ह्या चक्करला बी संघच. आता बघू संध्याकाळी जेवण डबा तर आणला आत्ता दुपारचा आम्ही घरनं जेवण आलो, कारण की निघालो होतो लेट, त्याच्यामुळे घरूनच जेवलो होतो. संध्याकाळचा डबा घेतला आहे, थोडाफार संध्याकाळी जेवायचं आणि मग झोपायचं. बघू आता किती वाजता पोचतंय काय. महत्त्वाचं तर टायमिंग आहे, कारण की ज्या टायमिंगला पोचायचं म्हणतो त्या टायमिंगला कधी पोचत नाही, कारण की ह्या ट्रॅफिकचा काही विषय सांगू शकत नाही कधी. आता हे डायव्हर्शन रस्त्याची कामं बिमं चालले, त्याच्यामुळं ट्रॅफिकचं काय आपण सांगू शकत नाही की किती वेळ लागेल काय. त्याच्यामुळं मी काय कधी कन्फर्म टायमिंग कोणाला सांगत नाही, जरी घरनं फोन आला काय आला तरी कन्फर्म टायमिंग मी सांगत नाही. कारण की विषय काय होतो, अमोल चालला बघा पुढवरट्या करून, त्याला पण टेपचे बादले घ्यायचे, पण ते शोरूमला बादली घेणार, तो काय सुट्टा टाकत नाही, त्याच्यामुळं तो पण थांबणार आहे. कमसे कम या पिरियडमध्ये 15-20 मिनटं जातीलच आमची बादली घेस्तोवर, कारण की शोरूमला जायचं. आता ह्याचं आयशर शोरूम आहे राईट साईडला आणि आपला आहे लेफ्ट साईडला, त्याच्यामुळं काय विषय नाही एवढा. बघू मग डेप टाकूया आणि निघूया, कारण की संपणार नंतर नाही डेप टाकून ठेवूया, कारण की पुढं जायचं आपल्याला 60-65 किलोमीटर. तर चला डेप टाकूया. 6:11 झाले तिनं आम्ही आलो तर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, दोन्ही बॉर्डर पास करून आलो आहे. आणि अंधारा पडायला सकाळी 7च्या नंतरचा कर्नाटकचा नजारा. सूर्यास्त व्हायला लागलाय, झालायच म्हणजे थोडक्यात व्हायला लागला नाही, झालायच. आणि त्या पंपावर पहिलं डिझेल टाकत होतो, आपली जुनी गाडी होती ना ज्यानी आपण त्या म्हणजे ह्यो इंडियन ऑइलचं सोडून भारतच्या पंपावर डिझेल टाकत होतो पहिला. आता नाही टाकत आता, कारण की आपल्या तिथनं पूर करून येतो नायरावरनं, कारण की आपल्या गावाशेजारच्या पंप या, त्याच्यामुळं. आणि नायराचं डिझेल जरा ॲव्हरेज पण देतं आपल्याला, त्याच्यामुळं भारतच्या पंपाचं बी डिझेल ॲव्हरेज देतं. मी पण भारतला बी टाकतो डिझेल, असं नाही टाकत नाही ॲव्हरेज देत नाही असं नाही, भारतचा पंप पण ॲव्हरेज देतो.
पण आता कसं आहे ते आता मोठी टाकी त्याच्यामुळे परत टाकायची काही गरज पडत नाही. पहिलं कसं होतं 160 ची टाकी होती, 10-12 हजार डिझेल टाकलं की परत निप्पाणीला. आणि पहिलं कसं होतं, पहिलं डिझेल पण स्वस्त होतं. आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सेम डिझेल झाले, त्याच्यामुळं काय डिझेल टाकायचं म्हणजे ह्याच्या भानगडीत पडतच नाही. एकच डिझेल असं रेट एकच आहे, त्याच्यामुळं डिझेल एका जागेवर फुल करून आता आज तर ह्या टायमिंगला मी टाकी फुल केली 25,000. नाही तर पहिले काय टाकी फुल करत नव्हतं मी. 22-23 हजार डिझेल टाकत होतो. ते बी काय फुल केली, त्या पंपावर डिझेल टाकत होतो पहिलं. पण आता नाही टाकत, कारण की मोठी टाकी आहे त्याच्यामुळे नाही टाकत. नाही तर पहिलं आपल्या जानेत इथंच डिझेल टाकायचो मी. अहमदाबादला फुल केली. आणि पहिला विषय कसं होता, पहिला रेट कमी होता त्याच्यामुळे आम्ही इथं टाकायचो. आता काय रेट सेमच झाल्यात, महाराष्ट्र कर्नाटक रेट सेमच झाल्यात, त्याच्यामुळं काय जास्त डिझेल टाकायच्या कर्नाटकमध्ये भानगडीत पडत नाही. कर्नाटकमध्ये डिझेल का टाकतो, कोचीनमधनं निघतानाच कर्नाटकमध्ये टाकी फुल करतो. आधीमध्ये काय कुठं असं डिझेल टाकत नाही मी. जर ती बी टाकायची गरज पडली तर, नाही तर मग माहीत आता तर माहीत टाकी फुल करायला आलो का, तर माहीत डिझेल स्वस्त आहे त्याच्यामुळं. नाहीतर असं नाही. आता बघू इथनं धारवाडला किती वाजता पोचतोय काय, त्या हिशोबावर मग जेवायचं आणि झोपायचं नियोजन करायचं. आता तरी ह्या चक्करला लवकर आलो, तर मागच्या चक्करला इथं होतो मला वाटतं काहीतरी संध्याकाळी 11 का 11:30 वाजता इथं होतो मागच्या चक्करला. आणि ह्या चक्करला बघा 6 वाजून 14 मिनटं झाल्यात आत्ताशी. म्हणजे ट्रॅफिक लागलं होतं मागच्या चक्करला फुल ट्रॅफिक लागलं होतं, त्याच्यामुळं टायमिंग गेला. नाही तर काय नाही, कम से कम तुम्हाला सांगतो 6-5-11 5 तासाचा फरक पडला बा. म्हणजे मागच्या चक्करला 5 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. काय माहिती 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आम्ही. असं आता काय करता, चालायचं. बघू आता इथून किती उशीर लागतोय काय. कम से कम नाही म्हणलं तरी अजून 2-3 तास लागणार आम्हाला धारवाडला जायला. त्या हिशोबाला मग त्याचं नियोजन करणार आहे. शक्यतो आम्ही घाटाच्या वरच झोपणार आहे, त्याच्यावर नाही झोपणार. चालले तर आपल्या ओळखीचे असतील कोणतरी बघत असतील ब्लॉग बिग, त्याच्या बघूया काय होते आता, किती वाजता पोचतोय काय, त्या हिशोबानं मग जाणार आपण. शक्यतो घाटाच्या वरच झोपणार आहे, त्याच्या खाली काय जाणार नाही. कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपण घाट सकाळ संध्याकाळ उतरत नाही. म्हणजे निम्म्या रातचा घाट 11 मिनटं झाले ते. आणि आलो आता शंकेश्वरमध्ये. डबा उघडा ठेवला आहे जरा भाजीचा, कारण की भाजी खराब होऊ नाही म्हणून उघडा ठेवला आहे. जरा आता काय पुढं अर्ध्या-पाऊण तासात जेवणच करायचं आहे. जरा असं वाटायला लागलं की तब्येत केरळ्यात जाऊन जरा डाऊन होणार वाटतंय. जरा पुढं जाऊन मेडिकलमध्ये गोळ्या घ्यावी. जरा विषय काय होतं आहे, कर्नाटकमध्ये आलं गार जास्त लागते, त्याच्यामुळं आता पाणी सारखं चेंज होतं आहे. ह्याचं वेगळं, गुजरातचं वेगळं, महाराष्ट्र वेगळं, परत कर्नाटक वेगळं, परत केरळ वेगळं. त्याच्यामुळे जरा तब्येत डाऊन झाल्यासारखं वाटतं ना. म्हणजे पण असं वाटतं की पुढं जाऊन केरळात बहुतेक डाऊन होईल. त्याच्यामुळं पुढं तरी गोळ्या घेऊ, नाही तर मग बघूया कसं काय होतं. जेवण मी म्हणलं आम्हाला गेलं तर फोन, म्हणलं कसं होतं आहे जेवण परत खराब झालं मग घरून जेवण आणण्यात काय अर्थ आहे, त्याचा असा विषय ना. त्याच्यामुळे म्हणलं आपलं 1 तासाभरात 8 वाजता जेवूया पुढे झाले. आणि मग तिथनं पुढं मग आपलं जाऊया, चालू करूया आपलं काय असेल ते. म्हणजे पुढं जाऊन पुढे झोपायचं काय ते बघूया मग. कारण की परत सारखं कसं होतं, एकतर आपण डबा आणतो घरनं पैसे जाऊ नाहीत म्हणून, म्हणजे जास्त खर्च होऊ नाही म्हणून. आणि तो डबा परत खराब झाल्यावर मग खर्च करून म्हणजे तिथंच पडतंय परत. म्हणजे आणला काय नाही आणला काय सेमच आहे ना, असा विषय होतो. आता इथं समोर बघा शंकेश्वरचा कारखाना आहे. रोडलाच आहे कारखाना, मोठा कारखाना आहे. बरेच ठिकाणावरून ऊस येतो इथं, असा विषय. आता कसं आहे तर इथं बहुतेक आता सिंगल रोड डबल रोड झाल्यापासून ट्रॅक्टरवाल्यांचं एवढं काय नाही. नाहीतर जाताना येताना पूर्ण डबल रोड होता ना, आता 3 पदरी झाला, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. डबल रोड होता तर लय म्हणजे गाडीवाली काय बोलायचंच काम नाही. इतक्या गाड्या ऊसाच्या असायच्या. ऊसाच्या सीझन संपल्यावर काय मोकळाच रोड असा आहे तसाच रोड. आणि एक 6 लाईन झाल्यामुळं जरा बरं वाटायला लागलं गाडी बिडी चालवा. एकदम म्हणजे टॉप लेवल गाडी, टाप एकदम 60-65 चालते. एवढ्या टापून निप्पाणी ते आपला बेळगाव, तेवढं म्हणजे बेळगावच्या बेळगावपासून पुढं बी आहे 4 लाईन, कुठं 6 लाईन आहे, कुठं 4 लाईन आहे. त्याच्यामुळे गाडी चालू आहे. कम से कम धारवाडपर्यंत काय वाटत नाही, कारण की डायव्हर्शन नाही तर आता झाल्यामुळे डायव्हर्शन नाही तर किंवा काय नाही. नाही तर पहिलं ज्यावेळेस रोडचं काम चाललं होतं कम से कम 2 तासाचा फरक वाढला होता. म्हणजे 2 तास
वाढलं होतं काय पोचायला आम्हाला धारवाडला 2 तास लेट पोचायची गाडी. आता जरा 1 तास 1.5 तास आधी लवकर पोचली गाडी. 41 मिनिटं झालेत आणि जेवण बिवून झालं आता एवढं तर जेवण करून बसलो. आता म्हणजे अमोलच्या गाडी जेवण केलं, आता तिथं चहा पिलो आणि आता चालू आता पुढच्या प्रवासाला सुरुवात. आता बघू इथून धारवाड कम से कम धारवाड तर इथं अजून 40-45 किलोमीटर आणि तिथून एक 25-30 किलोमीटर, म्हणजे थोडक्यात आपल्याला नाही म्हणलं तरी 80-85 किलोमीटर पकडून झालं. अजून 80-85 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. 90 किलोमीटर तरी आरामशीर जायचं आहे आपल्याला आणि तिथं जाऊन मग आम्ही झोपणारच आहे. काय थांबायच्या म्हणजे आपल्याला जायच्या डोक्यात नाही, कारण की विषय झाला की आत्ताच 9:42 झाले त्या. आपल्याला कम से कम त्या राजस्थानी हॉटेलला जायला कम से कम 9-3-12 1 वाजतील, 1 किंवा 2 पण वाजतील. त्याच्यामुळं तिथून काय पुढं जाणार नाही, कारण की एरियाला सुनसान आहे. त्याच्यामुळं आम्ही रात्रीचं घाट उतरायला टाळतोच. त्या झोपाचा टायमिंग नेमका घाटाला उतरायला नाही, घाट उतरायला झोपाचा टायमिंग याला 1 टाईम होतो. त्याच्यामुळं त्या घाट उतरायच्या काय नादा लागत नाही. आम्ही कसं जरी बाकीचा काय विषय नाही झाला, झोप आली काय झालं, अंगावर एखादा आला, रस्ता सोडला गाडीनं, प्रॉब्लेम लय लाख प्रॉब्लेम असतात, लाख अडचणी असतात त्या. त्याच्यामुळे आम्ही काय हालायच्या म्हणजे घाट उतरायची किंवा चढायच्या मार्गाला लागत. तर चला आता इथनं पहिल्यांदा निघूया आणि बघूया किती वाजता पोचतोय राजस्थानी हॉटेलला. काय आता तिथं जाऊन मस्तपैकी झोपणार, सकाळी 6-6:30 वाजता किंवा 7 वाजता उठून तिथनं निघणार. तर चला पहिल्यांदा बघू आता. 7 मिनटं झाल्यात, म्हणजे 1 वाजत आला थोडक्यात आणि आलो रेग्युलरचा आपला जो ढाबा आहे. हे साईडला पंप HP चा, ह्या इकडं गार्डनच्या पलीकडे ढाबा आहे. आणि जेवण तर काय केलंच होतं आम्ही, त्याच्यामुळं आता डायरेक्ट झोपायची तयारी केली आहे. निवांत झोपायचं, सकाळी 6 वाजता उठून निघणार आहे. आता बघू घाट उतरून गेल्यावर तिथून बी आपल्याला भरपूर लांब जायचं आहे. कम से कम कॅलिकेट 500-700 किलोमीटर जायचं आहे आपल्याला उद्या सकाळपर्यंत. तिथे एक माल खाली करायचा आणि परवा दिवशी परत ह्याला जाऊन मंगळवारी आलप्पी खाली करायचं. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आपल्याला. तर चला हा ब्लॉग आपण इथं एंड करतोय. भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओ. टेक केअर, बाय बाय.